नमस्कार, मी देवीधर. आज मी आहे द ब्लू रूफ क्लबमध्ये आणि आज आपण बघणार आहोत योगा फॉर मेन्स्ट्रुअल पिरियड, मासिक पाळीसाठी योगा. तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा पिरियड्स असतात तेव्हा योगा करावं की नाही हे एक मोठं कन्फ्युजन आहे. तर करावं तर केवढं करावं, काय काय करावं. तर बेसिकली पिरियड्स जेव्हा येतात तेव्हा योगा डेफिनेटली करावा, पण काही आसन्स आहेत ते तुम्ही अवॉइड करायचे. जसे इन्व्हर्टेड पोझिशन्स, जसे पाय वरती करून शीर्षासन करतो, सर्वांगासन करतो, हे पोझिशन्स अवॉइड करायचे. पिरियड्स असताना 4 दिवसात तुम्ही नॉर्मल ट्विस्ट करा, फॉरवर्ड बेंडिंग करा, बॅकवर्ड बेंडिंग करा, ज्याने तुमची पाठ दुखत असेल तर ती कमी होईल. सिम्पल आसन्स करा, पण डेफिनेटली करा. तर ही आसनं दाखवण्यासाठी मला मदत करणार आहे अश्विनी. तर पहिले आपण बघूया काही पाठीवर झोपून काही आसनं. पहिले पाठीवर झोपायचं आहे. दोन्ही हातांना शोल्डर लेवलवर स्प्रेड करायचे. दोन्ही पाय बेंड करून पोटाजवळ आणायचे आणि मग दोन्ही पाय एका साईडला सोडायचे. पाय दोन्ही रिलॅक्स राहू दे, खालती टच होऊ दे, चेहरा साईडला जाणार, डोळे बंद आणि श्वासाकडे लक्ष. कुठचंही आसन आपापल्या क्षमतेनुसार मेंटेन करायचं. हे 4 दिवस जेव्हा तुम्ही आसन करता तेव्हा तुमचं लक्ष तुमच्या पोटाकडे पण असू दे, जे रिलॅक्स असलं पाहिजे. श्वासाबरोबर वरती खालती होऊ दे. मेंटेन झाल्यानंतर परत स्टार्टिंग पोझिशन, दोन्ही पाय परत पोटाजवळ न्यायचे आणि दुसऱ्या साईडला श्वासाकडे लक्ष ठेवायचं आहे. हळू परत वापस स्टार्टिंग पोझिशन आणि मग रिलॅक्स. हेच आसन तुम्हाला पाहिजे तर आणि एक वेळा करू शकता. ह्या आसनमध्ये तुमची पाठीत जो कधी कधी पेन येते किंवा स्टिफनेस जाणवतो तो पण कमी होईल. तर दुसरं आसन आहे सुलभ सेतुबंध आसन. दोन्ही पाय बेंड करायचे, पायांमध्ये थोडंसं अंतर राहू दे. तर पायांच्या आणि हाताच्या सपोर्टनी पाठ वरती उचलायचे, जेवढे उचलता येईल तेवढे. हाताचा सपोर्ट द्या आणि पायाचा. डोळे बंद आणि श्वासाकडे लक्ष. या आसनामुळे पाठीत एक स्ट्रेंथ येते. आपल्या क्षमतेनुसार मेंटेन करायचं आहे आणि हळू परत पाठ खालती टेकायची आणि पाय रिलॅक्स. आता पोटावर झोपायचंय. चिन जमिनीवर, दोन्ही हात चिनच्या बाजूला. तर हळू चेहरा आणि चेस्ट वरती उचलायचं आहे आणि हात हळू स्लाइड करत करत एल्बोजवर वेट आणायचं. थोडा वेळ इकडेच मेंटेन करायचं. डोळे बंद करून परत श्वासाकडे लक्ष. परत हे आसन तुमच्या पाठीसाठी आहे. तिकडनं स्टिफनेस रिलीज करू शकतं. तर जर तुम्हाला जमत असेल तर त्याची पुढची स्टेप करायची आहे, ज्यात तुम्ही दोन्ही पायांमध्ये थोडासा अंतर घ्या. दोन्ही पाय बेंड करायचे आणि परत रिलॅक्स करायचे. असं एक 2-3दा करायचंय. परत बेंड करायचे आणि रिलॅक्स करायचे. आणि आता बेंड करून मेंटेन करायचंय. चेस्ट वरती, चेहरावरती, डोळे बंद, श्वासाकडे लक्ष. परत तुमच्या क्षमतेनुसार मेंटेन करायचं. तर बाहेर येण्यासाठी पहिले दोन्ही पाय रिलॅक्स करायचे. हात मागे घेत, चेहरा जमिनीवर, चिन जमिनीवर आणि रिलॅक्स. चेहरा एका साईडला टर्न करून थोडा वेळ रिलॅक्स करू शकता. मग इथूनच कॅट पोज मध्ये यायचंय. कॅट पोज मध्ये दोन्ही गुडघ्यात थोडासा अंतर घ्या आणि पायाची बोटं जवळ आणायची आहे. मग दोन्ही टाचांच्या मध्ये जाऊन बसायचंय. गुडघ्यांमध्ये आणि थोडं अंतर येऊ शकतं
आणि मग हात स्ट्रेच करत चेस्ट जमिनीजवळ आणायची. डोळे बंद, श्वासावर लक्ष. ह्याच आसनचं आणि एक व्हेरिएशन करू शकता. परत वापस येऊन गुडघे जवळ आणून सेम आसन. यात थोडासा पोटावर प्रेशर येतोय, पण ज्याने तुम्हाला पोटात जरा रिलॅक्स फिलिंग येणार. जर आणि रिलॅक्स करायचं असेल हेच आसन, तर दोन्ही हात जे आहेत ते बाजूला ठेवा. जर घरी उशी किंवा काय असेल, आता मी इकडे योगा ब्रिक यूज करतोय, पण तुम्ही काय ते सॉफ्ट मटेरियल यूज करून त्याच्यावर तुमचं कपाळ ठेवू शकता. हे आणि रिलॅक्स आसन होऊ शकतं. आणि हळू परत क्रॉस लेग पोझिशन मध्ये बसायचं आहे. दोन्ही हात समोर, चेहरावरती. हात जेवढे पुढे स्ट्रेच करता येईल तेवढे पुढे स्ट्रेच करायचे आणि मग चेहरा खालती. श्वासाकडे लक्ष. चेहरा आणि पोट हे प्रत्येक आसन मध्ये रिलॅक्स राहिलं पाहिजे. कुठे पण टेन्शन नाही आलं पाहिजे. आणि हळू परत सरळ व्हायचं. तर हेच आसन जर रिलॅक्स वेनी करायचं असेल तर तुमच्या समोर एक खुर्ची ठेवा किंवा तुमचं बेड, त्याच्या समोर बसायचं. दोन्ही हात एकावर एक ठेवून खुर्चीवर ठेवा आणि हळू त्याच्यावर तुमचं फोरहेड ठेवा आणि मेंटेन. तुमची बसायची जी पोझिशन आहे ही तुमच्या हाईटनुसार ॲडजस्ट करू शकता. जर जास्ती स्ट्रेस वाटतोय पाठीला तर जरा जवळ या. जर स्ट्रेच करायचं असेल, बरं वाटतंय, तर जरा पाठी जा. श्वासावर लक्ष. पोट रिलॅक्स, चेहरा रिलॅक्स. आणि हळू परत सरळ व्हायचं. या पुढची जे 3 आसनं आपण बघणार आहोत ते फक्त पिरियड्स असताना नाही, तर स्त्रीच्या प्रत्येक स्टेज ऑफ लाईफमध्ये तिला उपयोगी पडू शकतो. तसं टीनेजमध्ये जेव्हा पिरियड स्टार्ट होतात तेव्हा तुम्ही करू शकता, पिरियड्स असताना करू शकता, प्रेग्नेन्सीमध्ये करू शकता, मेनोपॉजमध्ये करू शकता. तर बेसिकली हे 3 आसनं स्पेशली बायकांसाठी, स्त्रियांसाठीच बनवलेली अशी आसनं आहेत. पहिलं आसन आहे ज्यात पाय पुढे स्ट्रेच करायचे आणि दोन्ही पाय जेवढे वाईड स्प्रेड करता येईल तेवढे स्ट्रेच करायचे. स्ट्रेच करून झाल्यावर जे पायांचे बोट आहेत ते स्वतःकडे खेचायचे. हाताचा सपोर्ट घ्यायचा आहे आणि पाठ सरळ करायची आहे. चेस्ट एक्सपांड करायचे, शोल्डर्स पाठी पुश करून. डोळे बंद आणि श्वासाकडे लक्ष. प्रत्येक श्वास असं इमॅजिन करायचं की प्रत्येक श्वासाबरोबर जी एनर्जी येते ती तुमच्या पोटापर्यंत जाते, लोअर ॲब्डॉमन पर्यंत जाते, तुमच्या युटेरस पर्यंत जाते. प्रत्येक वेळा तुम्ही जो श्वास घेताय त्याच्यातनं जी एनर्जी मिळते, जी शक्ती मिळते ती तुमच्या युटेरस पर्यंत जाते. तर हळू या आसनातून बाहेर यायचंय. दोन्ही पाय परत समोर आणि इकडनंच दुसरं आसन बद्ध कोणासन, ज्यात दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ येतील, फीट आणि गुडघे स्प्रेड होतील. जेवढे पाय जवळ आणता येईल तेवढे आणायचे. जबरदस्ती करून पाय खेचायला बघायचं नाही. आरामात जेवढं जमेल तिथपर्यंतच पाय आणायचे. मग पायांना पकडून, पायांच्या बोटांना पकडून गुडघ्यांची मुवमेंट करायची, ज्यात गुडघे जेवढे वरती नेता येईल तेवढे वरती न्यायचेत आणि हळू खालती आणायचे. वरती आणि खालती, पूर्णपणे वरती आणायचेत आणि आरामात जेवढं खालती जाता येईल तेवढं. असं एक 5 ते 6 वेळा करून झाल्यानंतर मेंटेन करायचं. तर गुडघे खालती सोडून मेंटेन करायचे.
जर तुम्हाला पाय पकडून मेंटेन करणं डिफिकल्ट वाटतंय तर हात पाठी न्या, हातांचा सपोर्ट घ्या, पाठ सरळ करायला उपयोगी पडतील हात, आणि मग चेस्ट एक्सपांड करायचे, शोल्डर्स पाठी पुश करून. डोळे बंद, श्वासाकडे लक्ष. परत सेम व्हिज्युअलायझेशन. प्रत्येक वेळा जेव्हा तुम्ही श्वास घेताय तेव्हा जी एनर्जी आहे तुम्हाला आत्ता जिकडे गरज आहे तिकडे जाते. प्रत्येक वेळा जे श्वास घेताय जी एनर्जी मिळते ती आत्ता जिकडे गरज आहे तिथे जाते. जसं मी सांगितलंय, हे तिन्ही आसन तुम्ही जेव्हा प्रेग्नेंट असाल तेव्हा पण हे करू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही घेता तेव्हा प्रत्येक वेळा जी एनर्जी जाते ती व्हिज्युअलाइज करायचं की तुमच्या बाळाला मिळते. आणि मग बाहेर येण्यासाठी डोळे उघडायचे आणि हळू पाय रिलॅक्स करायचे. हे जे दोन आसन होते आत्ता जे आपण बघितले, पाय स्प्रेड करण्याचे आणि पाय जवळ घेण्याचे, हे कधी पण ऑल्टरनेटली 2 वेळा केला तर जास्ती फायदा मिळतो. तर आपण आणि एकदा बघूया. परत पाय स्प्रेड करायचे, दोन्ही पायांचे बोटं स्वतःकडे खेचून घ्यायचे, हाताचा सपोर्ट घेऊन चेस्ट एक्सपांड, डोळे बंद, श्वासाकडे लक्ष. आपल्या क्षमतेनुसार मेंटेन करायचंय. आणि मग परत दोन्ही पाय सरळ, पाय जवळ, गुडघे स्प्रेड करायचे. 4-5 वेळा मूव्हमेंट गुडघ्यांची. आणि मग मेंटेन करायचंय. मी पाय पकडून मेंटेन करू शकता जर. डोळे बंद, श्वासाकडे लक्ष. आणि हळू डोळे उघडून पाय रिलॅक्स करा. आजचं शेवटचं आसन आहे जे एक रिलॅक्सिंग आसन आहे. त्याच्यात परत आपण एक सपोर्ट यूज करतोय, उशा. उशांकडे पाठ करून बसायचंय. दोन्ही पाय सरळ समोर, दोन्ही पायाचे फीट जवळ येणार आणि गुडघे स्प्रेड होणार. आणि उशा आहे ते तुमच्या लोअर बॅकला टच होऊ दे. तुम्हाला जर हाईट कमी जास्त करायची असेल तर तुम्ही करू शकता. 1 उशी घ्या किंवा 2 उशी घ्या. आणि मग हळू पाठ टेकवायचे उशीला आणि झोपायचं. हात थोडेसे शरीरापासून दूर, डोळे बंद आणि श्वासाकडे लक्ष. परत सेम व्हिज्युअलायझेशन. प्रत्येक वेळा जेव्हा तुम्ही श्वास घेताय तेव्हा जी एनर्जी मिळते ती आत्ता जिकडे गरज आहे तिथे जाते. हे आसन तुम्ही एक सिंपल रिलॅक्सिंग म्युझिक लावून पण एक 5 ते 10 मिनिटं जरी तुम्ही या आसनामध्ये राहिला तरी चालेल. बाहेर येण्यासाठी इथेच दोन्ही गुडघे जवळ आणायचे आणि एका कुशीवर टर्न व्हायचंय. आणि हळू उठून बसायचंय. अजूनपर्यंत डोळे बंद राहणार आहेत. मग दोन्ही पाम्स रब करायचे, ते डोळ्यांवर ठेवायचे, चेहऱ्यांवर ठेवायचे. आणि मग हळू डोळे उघडायचे आहेत, पाम्स खालती घेत. हे सगळे आसन केलेच पाहिजे असं नाही. जे जमतील ते करा, जेवढं जमेल तेवढं करा, पण डेफिनेटली करा. तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.